ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं एनएस लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं चेंबूर कैंप मार्केट में। आप देख रहे हैं जिस तरीके से यहाँ की जो कंडीशन है, अभी बारिश नहीं है तो आप देख सकते हैं। कैमरामैन को बोलूंगी आप दिखाने के लिए किस तरीके के लोग यहाँ की जनता परेशान है। आप देख रहे हैं न्यूज के माध्यम से मैं दिखा रही हूँ। ये देखिए आप, यहाँ का जो गली है, गटर है, ये देखिए यहाँ पे बाथरूम निकल के बह रहा है। यहाँ के इंसान है कि क्या है, क्या समझ रहे हैं? जो महलों में रहता है सिर्फ वो इंसान होता है, जो गली कुची में रहता है वो क्या इंसान नहीं है? आज इस तरीके से यहाँ जो मच्छर पनप रहे हैं डेंगू के, क्या वो किसी को काटेंगे तो क्या मलेरिया और मच्छर नहीं होगा? आप देख रहे हैं ये 154 वार्ड है। यहाँ के नगर सेवक महादेव सिगवन जी हैं। आप देख रहे हैं उनको काफी बार तकरार किया गया है यहाँ के लोगों ने। यहाँ के जो शाखा प्रमुख हैं राजेश दौलकर साहब, उन्होंने कंप्लेन किया है। और आप देख रहे हैं, मैं कैमरामैन को बोलूंगी ये सब दिखाइए। ये देखिए आज बारिश नहीं है तो ये गलियों की ये कंडीशन है। आप समझ सकते हैं अगर बारिश होगी तो क्या कंडीशन होगी। यहाँ के जनता किस तरीके से सर्व कर रही है, आप समझ सकते हैं। आगे यहाँ सूत्रों के अनुसार खबर मिली है कि यहाँ पूरा बाथरूम बह रहा है। आप देख रहे हैं न्यूज के माध्यम से। कब तक ऐसे लोगों को परेशानी का सामना करना पड़ेगा और कब तक इस रोड का काम होगा? ऐसे अपडेट जानने के लिए जुड़े रहिए एएनएस लाइव न्यूज से। एवढं म्हणू शकतो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे देण्यात आलेलं आहे महानगरपालिकेने, पण कॉन्ट्रॅक्टर एक अर्धे रस्ते करून आज फरार आहे। त्यांना नंतर पाऊस पडला, पावसानंतर रस्त्याची कामं थांबली गेली, तर आता थोड्याच वेळाने बोलतात की परत कामं चालू आहे। आमचं कंटिन्युअसली फॉलोअप चालू आहे। पावसाच्या नंतर 30 सप्टेंबर नंतर परत रस्त्याची कामं चालू होणार आहे। आज स्पीड ब्रेकर टाकण्याची आम्ही त्यांना विनंती केली होती पर्यवेक्षण विभागाला, पण ते पर्यवेक्षण विभागात आजपर्यंत स्पीड ब्रेकर टाकले नाहीत। आम्ही वारंवार विनंती करतो की शाखेच्या मागची जी गल्ली आहे आता एवढ्या वर्षापासून तिथे सांडपाणी बाहेर येत आहे, पूर्ण घाण बाहेर येते, पण ती आजपर्यंत ती सुद्धा झाली नाही। याचा जो पाठपुरावा आम्ही कंटिन्युअसली सन्माननीय कानगोडे साहेबांकडे करत आहोत, पण ती गल्ली प्रामाणिकपणे झाली पाहिजे, रस्त्याचं बांधकाम झालं पाहिजे। आज सुशिक्षित भारत आणि विकसित भारत हा झाला पाहिजे आणि त्याच्या मागेच ही जनता आपण ठामपणाने काम करू शकतो। आज बघितलं रोगराई एवढे प्रमाणात वाढतंय, डेंग्यू वाढलाय, आजार ताप येतोय, माणसं प्रचंड प्रमाणात ऍडमिट होत आहेत। त्याच्यावर पण एक महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि मागे ज्या आपण गटरच्या तक्रारी आहेत, रस्त्याच्या तक्रारी, याच्यामध्ये येऊन निवारण करण्यात त्यांना यश आलं पाहिजे आणि त्यांनी कामं आपण स्वतः तिथे राहतो ह्या पद्धतीने कामं केली पाहिजेत। इथे नगरसेवक महादेव शिगवन आहे, त्यांनाही मी 2 वेळा फोन करण्यात आलाय। 2 वेळा मी मागे फोन केला, हा मी घेतोय, पण ते आजपर्यंत घेतात, कुठे घेतात काय ते आजपर्यंत आम्हाला समजलं नाहीये। त्यांनाही तुम्ही विचारू शकता की राजेश दौंडकरचे 2 वेळा त्यांना कॉल गेले होते की नव्हते गेले। मी स्वतः त्यांना कॉल करून गेले, साहेब ती मागची गल्ली जर आमचा नगरसेवक आला असता तर प्रामाणिकपणे आम्ही ती प्रथम गल्ली तीच बनवली असती। आज तुम्ही स्वतः तिथे मागे जाऊन फिरू शकता की तुम्ही चालून उलटी होईल असं वातावरण ते मागच्या गल्लीमध्ये झालेलं आहे। हा दाखवू शकतो तुम्हाला मी। आज आम्ही तुम्हाला सांगतो की अर्जुन ग्रेनचे मालक आहेत, ते आमचे मित्र आहेत, त्यांच्या समोर मी नगरसेवकांना फोन केला होता। या गल्लीची परिस्थिती बघा, इथे स्वतः भोसले साहेब पण आलेले, पण त्याच्यावरती काहीच कारवाई नाही। आमचे मित्र दाता मिश्रा, त्यांनीही याच्याबद्दल तक्रार केली आहे। दाता मिश्रांच्या बरोबर राहून आम्ही पण प्रचंड, म्हणजे दाता मिश्राच्या अगोदरही मी कानगोडे साहेबांना प्रचंड वेळी ही गल्ली दाखवली की लवकरात लवकर त्याचं, कारण काय माहिती का, 3-3 माळ्याची घरं बनत चाललेत, जनता वाढत चालली आहे, पण नाळ्याच्या लाईनी आहेत, टॉयलेटच्या लाईनी आहेत, त्या तेवढ्याच आहेत, त्याच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही। माणसं वाढतायत तर गटराची साईज पण वाढली पाहिजे, टॉयलेटची जी लाईन आहे त्याची पण साईज वाढली पाहिजे। आज तर हे खूप कमी वाटतंय, पण काही दिवस असं येतो की तुम्हाला चालू शकत नाही, उलटी होईल असा घाण वास येत असतो। आणि ह्या गल्लीतून बघा ना, एवढीच गल्लीतून कोणच येत नाही आणि कोणच जात नाही, तुम्ही बघू शकता।